आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। माजी खासदार हिना गावित यांची घर वापसी झालेली आहे। अर्थात त्यांनी भाजपात पुन्हा एकदा प्रवेश घेतलाय। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला। हिना गावित या भाजपचा राजीनामा देऊन त्यांनी अपक्ष विधानसभा निवडणूक लढवलेली होती आणि त्यानंतर त्यांची पुन्हा एकदा घर वापसी झालेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष प्रवेश अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। 2014 आणि 2019ला त्या भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून गेलेल्या होत्या आणि 2024ला भाजपनं उमेदवारी नाकारताच त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि 2024च्या निवडणुकीत गावितांचा काँग्रेसच्या गोवाल कागडा अर्थात पाडवींकडून त्यांनी पराभव त्यांना स्वीकारावा लागलेला होता। त्यांनी व्यासपीठावर यावं की रायगडच्या सर्वांनी बसून घ्या। 2014 आणि 19ला त्या भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आलेल्या होत्या आणि त्यानंतर 24ला भाजपनं उमेदवारी नाकारताच त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि 2024च्या निवडणुकीत गावितांचा काँग्रेसच्या गोवाल पाडवींकडून पराभव झाला। 1,59,000 मतांनी हिना गावित या पराभूत झाल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता गावितांना पुन्हा एकदा भाजपात प्रवेश देण्यात आलेला आहे।